गणेशा करत असताना अकाउंट ओपन केलंय टीम जुनी डोंबिवली संघाचा 2 या आकड्यावरती. फलंदाज नितीन जोशी या फलंदाजानं 2 क्षेत्ररक्षण बाजू पण तिसगत गिऱ्याच्या बाहेर डावकुरी. आता फलंदाज आहे एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये तर दुसरा क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये असे 2 क्षेत्ररक्षण तैनात केले गेले आहेत बाउंड्री लगत. पॉवर प्लेचा योग्य वापर करावा लागेल फलंदाजीकडे असताना टीम जुनी डोंबिवली संघाला. यावेळी ऑन साइडला फ्लिप केलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद होत असताना पाहतोय आपण नितीन जोशी बॅक टू द पवेलियन. तर याच कारण मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा फलंदाज क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये सातत्यानं चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हलक्या हातानं पॉवर प्लेचा वापर करायला हवं होतं मी म्हणेन फलंदाजी करताना जुनी डोंबिवली संघाला. कारण की 2 क्षेत्ररक्षक फक्त तिसगत गेऱ्याच्या बाहेर होते. अशा क्षणाला मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न मात्र कोणताही झाला नाही. एक मोठ्या पटक्याचा प्रयत्न झाला होता तिथे मात्र फलंदाज बाद झाले होते. पहिल्या षटकाचा खेळ झाला पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम जुनी डोंबिवली संघ जाऊन पोहोचला होता 7 या आकड्यावरती 1 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतात मच्छिंद्र पाटील यांचा वापर केलाय.
पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली गोलंदाज सुयशच्या माध्यमातून फक्त 7 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल जुनी डोंबिवली संघाला, कारण की अहिरे संघ देखील एक ताकदवर संघ आहे. जास्तीत जास्त धावफलके लावणं गरजेचं असेल. 50+ धावा धावफलके लावणं गरजेचं असेल फलंदाजी करत असताना टीम जुनी डोंबिवली या संघाला. पहिला चेंडू लॉब केलाय आणि चेंडूला फेकून दिलोय 6 धावांसाठी. आउट ऑफ द पार्क येतोय हा षटकार. मच्छिंद्रचं स्वागत केलं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अमित पाटील या फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत या षटकाची सुरुवात केली. या षटकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले तर 13 या आकड्यावरती. इथनं मात्र धावांना गती द्यावी लागेल फलंदाजी करत असताना. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, कमबॅक करेल का, परंतु यावेळेस मात्र झेल मात्र इथनं ड्रॉप केला गेलाय आणि चेंडू जातोय बाउंड्री लगत. अडवतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट, 2 धावा देखील कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न, 3 धावा इथनं कंप्लीट केल्या जातात. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, त्या क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. झेल सोडला, त्यानंतर तब्बल विचार केला तर 4 धावा धावून आजच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा 4 धावा धावून काढल्या गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये देखील 4 धावा धावून एकवटल्या होत्या फलंदाजी करत असताना, आणि ह्या मॅच मध्ये देखील यावेळी ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावरनं चेंडू जाईल 6 धावांसाठी. पुन्हा एकदा येतोय, दॅट्स इट माय टीट, षटकार. एका झेलची किंमत मात्र कितपर्यंत मोजावी लागेल याचं उत्तर मात्र येणाऱ्या क्षणामध्ये पाहायला मिळेल, कारण की एक झेल सोडला तिथे फलंदाज अमित पाटील या फलंदाजाचा, तिथे 4 धावा एकवटल्या गेल्या धावून, आणि लगेचच दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा षटकार मी म्हणेन जखमेवरती मीठ चोलण्याचं काम करतायत फलंदाज. धावफलकाचा विचार केला, धावफलक अतिशय वेगाने पुढे जात असताना पाहतो आपण. 23-23 या आकड्यावरती फलंदाज अमित पाटील ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं मोठे फटके त्याच्या बॅटमधनं येत आहेत. या क्षणाला मात्र गोलंदाज मच्छिंद्र हा गोलंदाजाला मात्र इथनं कमबॅक करावा लागेल. 2 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळालेत. नेक्स्ट डिलिव्हरी, पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझम मध्ये चेंडूला खेळून काढला, दूरवरनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसरी धाव इथनं कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल 20/25 या आकड्यावरती. या ओव्हर मध्ये मी म्हणेन चांगली फलंदाजी झाली आहे टीम जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी देखील तितकी ताकदवर होती, परंतु क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट मध्ये साथ मिळत नाहीये. पुढचा चेंडू, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं, तिथे एसटी रक्षक बीड झाल्यानं चेंडू सरळ येतोय. लॉंग स्टॉप रिझम मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु चेंडू थांबणार नाही, चेंडू येईल 4 धावांसाठी. येतोय हा चौकार फलंदाज अमित पाटीलच्या बॅटमधनं. चौकाराच्या मदतीनं धावफलक 29 या आकड्यावरती पाहतो आपण. 29. पुढचा चेंडू, अमित पाटील ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हलक्या हाताने क्लिक केलं चेंडूला, तिथे 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त, आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल फलंदाजी करत असताना 23 धावा एकवटण्यामध्ये यश आलं टीम जुनी डोंबिवली संघाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या संपवली ती 30 या आकड्यावरती 1 गडी बाद.
पहिल्या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे आयरे संघ फ्रंट फूटला होते, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली आणि आता मात्र आपण ड्रायव्हिंग सीट वरती पाहतोय टीम जुनी डोंबिवली संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज मचिंद्र या गोलंदाजानं 2 षटकार 1 चौकारानं 4 धावा धावून एकवटल्या होत्या आणि त्यानंतर एक डबल आली, एक सिंगल आली. हे विश्लेषण राहिलं मागच्या षटकाचं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाहतो आपण गोलंदाज संदीप पाटील तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. या षटकामध्ये कमबॅक करेल का गोलंदाज की पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फलंदाजी करतील फलंदाज अमित पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू गोलंदाज संदीप. चला स्पीडली खेळायचं विनंती असेल आजच्या दिवसामध्ये. अनेक सारे आम्हाला सामने कव्हर करायचे आहेत. पहिला बॉल पहिला चेंडू पाहतो आपण. दिशा पाहतील पंच आणि पंचांचा इशारा होता इट्स वाईड बॉल. ऑफस्टिक सोडून जाणारा खूपच बाहेर चेंडू होता आणि पंचांनी इतर दंडेट घोषित केलं. एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅटची कडा कदाचित अगदी चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. बीट केलं फलंदाज अमित पाटील. ज्या फलंदाजानं मात्र धावांचा वेग वाढवला होता त्या फलंदाजाला इथनं बीट करतायत गोलंदाज संदीप. कमबॅक करावं लागेल. ज्या धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या त्या धावामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये संदीप. परंतु अमित पाटील मात्र इथनं थांबायचं नाव घेत नाहीये. स्क्वेअर लेग रिझन चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. आउट ऑफ द पार्क षटकार. तिसरा षटकार पाहायला मिळाला. फलंदाज अमित पाटीलच्या बॅट मधनं आक्रमक झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा संदीप सज्ज आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडूला खेळून काढलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलतील फेकतील तोपर्यंत धोक्याची घंटा होती मी म्हणेन. स्ट्राईक एंडला फलंदाज अमित पाटील. चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावाच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावफलक 39 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये एका क्षणाला वाटलं होतं. 50 ते 55 धावा होणं गरजेचं असेल, परंतु आत्ता इथनं जर विचार केला तर संघाची परिस्थिती पाहता 70 ते 75 धावा ठोकू शकेल जुनी डोंबिवली संघ. ऑन साइडला क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या माध्यमातून. जरूर 40 प्लसचं क्रिकेट आहे, परंतु चांगली रनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथनं थोडासा थकवा जरूर जाणवतो. 40 प्लसचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 40 ओलांडल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गावासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये एक काल ह्या खेळाडूंनी देखील गाजवलाय आणि पुन्हा एकदा त्यांना आता मात्र सातत्यानं बऱ्याच साऱ्या स्पर्धा होत असताना पाहतो आपण 40 प्लसच्या माध्यमातून आणि ते देखील क्रिकेटला एन्जॉय करतायत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. या षटकामध्ये जर विचार केला तर संदीप या गोलंदाजाचा वापर केला. एक षटकार जरूर आलाय. कमबॅक करावा लागेल. इथनं देखील कमबॅक करू शकेल टीम आयरे संघ. पाच क्षेत्ररक्षक पाहतो आपण तिसगत गेऱ्याच्या बाहेर. डावकुऱ्यात आता फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहतो आपण महेश पाटील जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. 2 चेंडूचा खेळ जरूर केलाय. 2 चेंडू मध्ये 2 धावा एकवटला आहेत. समोर फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील चांगली स्ट्रॅटेजी मी म्हणेन त्यांची राहिली आहे, परंतु इथनं मात्र फलंदाज बाद होत असताना पाहतो आपण.
3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोचलाय तो म्हणजे 42 2 गडी बाद टीम जुनी डोंबिवली संघ. जाऊया आपण एक डीजे मास्टर यांच्याकडे एक समुद्र संगीत ऐकूया. दुसऱ्या षटकामध्ये मागणी गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज मचिंद्र या गोलंदाजाचा वापर केला होता. तब्बल 23 धावा खर्च केल्या. त्यानंतर संदीप या गोलंदाजाचा विचार केला तर 12 धावा खर्च करत एक सफलता त्यांच्या नावावरती राहिली. पुन्हा एकदा पाहतो आपण चौथ्या षटकामध्ये गोलंदाज दुसऱ्या स्पेलमध्ये येत असताना सुयश या गोलंदाजाचा पुन्हा एकदा वापर केलाय. ज्या गोलंदाजानं 7 धावांचं षटक फेकलं होतं तो गोलंदाज यावेळी ऑन साईडला चेंडूला खेळून काढलं होतं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्रिकेट खेळत असताना पाहतो आपण सातत्यानं फलंदाजी गोलंदाजी करून जमत नाही. या क्षेत्ररक्षण देखील ताकदवर करावं लागतं तेव्हा कुठे सामने आपण जिंकू शकता. यावेळेस मात्र बॅटची काढा होती. यष्टीरक्षकापासून दूर राहिला चेंडू सरळ येतोय लॉंग स्टॉप रिझम मध्ये. हा चौकार फलंदाज अमित पाटील याच्या बॅट मधून येतो हा चौकार. धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोचले ते 48 या आकड्यावरती टीम जुनी डोंबिवली संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी होते. फलंदाज अमित पाटील एक हाती किल्ला लढवतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं 2 चौकार देखील आलेत. पुढचा चेंडू आणि यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा अमित पाटील यांचा झेल इथनं ड्रॉप झालाय. मी म्हणेन दुसऱ्यांदा संधी मिळाली या फलंदाजी करत असताना फलंदाज अमित पाटील या फलंदाजाला. एक झेल सोडला होता लॉंग ऑफ रिझम मध्ये तिथे देखील एक झेल सोडला होता आणि आत्ता एक झेल मात्र ड्रॉप केलाय. मागडा ठरलाय मी म्हणेन झेल फलंदाज अमितचा. चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये. धावफलक जाऊन पोहोचलोय ते 49 या आकड्यावरती पाहतोय टीम जुनी डोंबिवली संघ. चौथं षटक मार्गस्थ असताना सुयश या गोलंदाजाचा वापर इथनं केला गेलाय. 3 चेंडूचा खेळ या षटकातील झालाय आणि विचार केला तर 7 धावा खर्च केल्यात 3 चेंडू मध्ये. पुढील 3 चेंडू कशा पद्धतीने फेकले जातील. स्ट्राइक एंडला फलंदाज जयवंत जोशी जो 4थ्या क्रमांकावरती आलाय. पुढचा चेंडू व्हाईट ऑर्कर फेकण्याचा चेंडू परंतु पंचांचा इशारा येतोय की ऑफस्टिक सोडून जातोय चेंडू. इट्स वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होतीये धाव टीमच्या धावफलकावरती. टीम जुनी डोंबिवली आणि आयरे या संघामध्ये चालू असणारा सामना पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय.
पुढचा चेंडू यावेळी स्लॉप केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे क्षेत्ररक्षक आलेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पार. वन बाउन्स सीमा पार. हा चौकार. वाडेकर संघ यावेळी स्लॉप केलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर ब्लॅक स्क्रीन वरती धडकणारा हा षटकार फलंदाज जयवंत जोशी ऑन अ फायर. केलाय लॉंग ऑफ रिझम मध्ये आता क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे देखील चुकी केली जाते आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सातत्याने मात्र झेल ड्रॉप केल्या जातात आयरे संघाच्या माध्यमातून. खराब क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये पाहायला मिळाला. पुढचा सामना असेल एका बाजूला आडिवली संघ त्यांना फाईट करेल वाडेकर संघ. आपण दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल. चौथा सामना पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस संघाचा धावफलक जाऊन पोहोचलो ते म्हणजे 62 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण स्लॉगरचं शेवटचं षटक घेऊन विनायक पाटील या गोलंदाजाचा वापर केलाय 5व्या षटकामध्ये. आयरे संघाचे काहीसे खेळाडू उपलब्ध नाही आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देतोय टीम जुनी डोंबिवली संघासमोर. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू फेकी. चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये लावण्यास स्पोर्टमॅन स्पीड आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होते बाद. यावेळेस मात्र फलंदाज अमित पाटील बॅक टू द बॉल. अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. अगदी चांगली स्पर्धा पाहतो आपण. मॅन ऑफ द मॅच साठी अनेक सारे पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिले जात आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी एक एमबी मेन्सवेअर यांच्या माध्यमातून टी शर्ट त्यानंतर कॅप असते आणि आकर्षक असा चषक मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात येते या स्पर्धेमध्ये. अगदी चांगली संकल्पना, अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज विनायक. हा गोलंदाज 3 चेंडू फेकलेत. स्लॉगरच्या षटकामध्ये एक सफलता, महत्वाची सफलता त्याच्या नावावरती राहिली आणि 2 धावा खर्च केल्यात फक्त. स्लॉगरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचा ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहतो आपण गोलंदाज विनायक पाटील. चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतो आणि पूर्णपणे बीट केलं जातात फलंदाजांना यावेळेस.
थोडासा थकवा जाणवतो खेळाडूला, त्याला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. मध्ये मी म्हणून चांगले गोलंदाजी राहिले गोलंदाज विनायकच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवले टीम जुनी डोंबिवली संघाच्या फलंदाजांना. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळतील टीम जुनी डोंबिवली संघाला. शेवटचा टार्गेट सेट चेंडू असेल, कितपर्यंत धावा सेट केल्या जातील टीम जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू, ज्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला, विश्वास लायक गोलंदाजी केली मी म्हणेन विनायक या गोलंदाजानं. पुढचा चेंडू शेवटचा टार्गेट सेट चेंडू असेल, मोठा फटका येईल का? फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साइडला टंग करायचा होता, तिथे क्षेत्ररक्षक तैनात उचलतील तोपर्यंत एक धाव केली जाते कंप्लीट टन. अशा पद्धतीने खेळ झाल्या 5व्या षटकाचा समाप्त. 5व्या षटकाचा विचार केला गोलंदाज विनायक या गोलंदाजानं तब्बल गोलंदाजी करत असताना 6 धावा खर्च करत एक सफलता त्यांच्या नावावरती राहिली आणि 5 षटकांच्या अखेरीस टीम जुनी डोंबिवली संघ जाऊन पोचला ते म्हणजे 68 धावांवरती आणि 69 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलं टीम आयरेस संघासमोर. हे लक्ष कशा पद्धतीनं पार पडलं जाईल दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. योगेश पाटील सर मॅन फ्रॉम उंबरडे. आपण त्या अगोदर नाणेफेकी करूया मैदानाच्या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. एका बाजूला संघ असेल आडिवली संघ आणि त्यांना फाईट करेल वाडेकर संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित आमच्या कॉम बॉक्स मध्ये आमच्याशी संपर्क करायचा आहे. वाडेकर आणि
आडिवली संघ दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये आमच्याशी संपर्क करायचा आहे. नाणेफेकी इनिंग ब्रेक मध्ये केली जाईल. वाडेकर संघाचा संघनायक आमच्या समवेत जोडले गेले तर आडिवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण देखील यायचं. नाणेफेकी केली जाईल. मिळाला तब्बल 68 धावा कुठल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये 69 धावसंख्येचं टार्गेट इथं मात्र सेट केलं गेलंय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल जुनी डोंबिवली संघाकडून. ते मात्र चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे की उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. 36 डिग्री अंश सेल्सिअसचं तापमान सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा तडाखा मात्र वाढलेला आहे. नक्कीच पाण्याचं सेवन जास्त करायचं आहे. नक्कीच डिहायड्रेशनला आपल्याला सामोरं जावं लागतं. सातत्याने आपण जेव्हा मॅचेस खेळत असतो उन्हामध्ये शरीरामध्ये पाणी असणं गरजेचं असेल. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये आई गावदेवी रुद्रा 1140+ चिकनगड संघाकडून जय मुसबत चषक 2026 या दमदार पर्वामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप चांगल्या प्रकारच्या भव्य दिव्य अशा आयोजनाअंतर्गत ही स्पर्धा आपल्याला या पर्वामध्ये पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचा कालचा दिवस देखील आपल्याला पाहायला मिळाला. उंबारली संघाने मेगा फायनलमध्ये थेट प्रवेश केलाय. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना खूप चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दाखवला. आणि काल तर नाणेफेकी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला वाडेकर आणि त्यांच्या विपक्षात आडवली ह्या दोन दिग्गज संघांमध्ये आपल्याला पुढील मॅच पाहायला मिळेल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते नाणेफेकी. पावरप्लेचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज. आडवली संघाने नाणेफेकी जिंकली आहे. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू डाऊन द लेग चेंडू जाऊ दिलाय शैलेश शेलार आणि संदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यस इट इज वाईड अवांतराने इथे मात्र सुरुवात केली आहे. गोलंदाज निलेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळी चेंडूला सोडलाय, आशिषच्या नजरेने जरूर पाहिलं गेलं. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर चेंडूला इथे मात्र निर्धाव चेंडू म्हणजे वाईटचं इथे मात्र कमबॅक केलाय. म्हणजे जो चेंडू हाताळला होता अवांतराने तो चेंडूला निर्धावामध्ये रूपांतर केलंय. यावेळी स्लॉप केलाय, मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, करतायत चुकी. तिथे मात्र चुकीचा प्रायश्चित्त आपल्याला चेंडू हाताला ब्रश होऊन सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय. नशिबाचा षटकार. नशिबाची साथ आणि या इनिंगचा पहिला ब्लास्ट षटकाराने इथे मात्र अकाउंट ओपन केलं जातं. स्वतःचा वैयक्तिक संघाचा अकाउंट झाला होता. एका धावेने अवांतराच्या स्वरूपाने धावसंख्या 7. राऊट अँड आर्म मलिंगा स्टाईल ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक पहिला चेंडू नक्कीच वाईटच्या स्वरूपाने हाताळला होता, त्यानंतर कमबॅक केलं. चांगला निर्धाव गतीचा चेंडू हाताळला, त्यानंतर मिसफिल्डच्या माध्यमाने षटकार जरूर आला. त्यानंतर वाईट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय निलेशच्या गोलंदाजीमधून. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये. यावेळेस करत नाहीये चुकी आणि षटकार मारायला फलंदाज शैलेश शेलारला इथे मात्र माघारी परतावं लागतं. पहिला मोठा हदरा, बिग विकेट डाऊन. शैलेश शेलार बॅक टू द पॅव्हेलियन. तिथे एक अष्टपैलू खेळाडू आहे, सातत्याने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला जुनी डोंबिवली संघासाठी केली जाते. निलेश जोशीच्या माध्यमाने फलंदाजी आज चांगली नव्हती झाली, त्यानंतर षटकार देखील सुटला, त्यानंतर कमबॅक पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला झेलबादच्या स्वरूपाने. सन्माननीय सचिनदादा भोईर यांचं व्यासपीठावर आगमन. कालच्या दिवसामधून त्यांचे देखील आवर्जून आपल्या आयोजक वाट पाहत होते त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेसाठी. मोलाचं सहकार्य सातत्याने या स्पर्धेला त्यांच्याकडून लाभत असतो. तेच मान्यवर इथे मात्र मैदानाच्या ग्राउंडवर व्यासपीठावर पाहायला मिळालेत. डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा या षटकातील तिसरी अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपाने. अवांतर एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, पुढे जातीये 9 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुयश पाटील येत आहेत. शैलेशला मात्र पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकाराच्या माध्यमाने जो चेंडू गेला तिथे जीवदान जरूर मिळालं होतं. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका आणि तिथे मात्र नितीन जोशीने कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. पहिला हादरा जरूर मिळाला, त्यानंतर सुयश पाटील पाहायला मिळतो. इथे मात्र फ्लायटेड चेंडू, फिंगर रोल केली होती, बोट फिरवली गेली चेंडूला, चुकीचा चेंडू पाहायला मिळाला. डाऊन द लेग चेंडू फ्युलर च्या माध्यमाने चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाजाचा फसला म्हणावा लागेल. नक्कीच फिंगर रोल केली होती, बूट फिरवली गेली होती चेंडूला, त्यानंतर फ्लायटेड चेंडू, स्लोवर गतीचा चेंडू हाताळला गेला परंतु टप्पा शोधू शकले नाहीये. फुलालेनचा चेंडू सोप्या पद्धतीने फक्त आणि फक्त त्या चेंडूला दिशा देण्यात आली. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळक आपल्याला आता मात्र पाहायला मिळते 13-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची धावा इथे मात्र येत असताना आयरे संघासाठी. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे मात्र बीट झाले फलंदाज, त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. चांगला चेंडू हाताला अजून एक विकेटचं पतन. सुयश पाटील तंबूच्या आश्रयाला.
गडी बाद झाला तर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल आणि एखादा मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह केलं होतं. लॉंग ऑन मिड ऑफचा क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचे तिथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. यस, तिसऱ्या पंचांकडे इकडे मात्र डिसिजन पेंडिंग ठेवला जातोय. नक्कीच आयोजकांना विनंती असेल स्क्रीनवर आपण यायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल मिड ऑफचा क्षेत्ररक्षक. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह आहे. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल जरूर झाले होते, त्यानंतर वेगाने फेकी केली आहे. नॉट आउट आहे, सेफ आहे फलंदाज. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस आपल्याला धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. सुरुवातीला धावा आल्या होत्या, अवांतर असेल, चौकार असेल, षटकार आले असेल, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला निलेशने. आणि जर विचार केला गेला तर 2 महत्वाचे गडी बाद देखील पाहायला मिळालेत. 69 धावसंख्येचं टार्गेट इथं मात्र चेस करण्यासाठी थोडंसं दोतर्फी सामना म्हणावा लागेल. दोन्ही संघांच्या बाजूने बॅलन्स सामना. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद आणि त्यामध्ये 13 धावा देखील पाहायला मिळाल्यात. जमेशी बाजू आपल्याला पाहायला मिळेल. संदीप पाटील एक चांगला खेळाडू आहे ऐरेगाव संघासाठी. अमित पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतात आणि स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील. संदीप पाटील नव्याने या संघामध्ये प्रवेश केलाय. प्रवेश धडाक्यात झालाय. 6 चेंडू 6 धावा असताना ऐरी संघाला विजय प्राप्त करून दिला तर याच क्रीडांगणावर तोच संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला हेलिकॉप्टर उडवला, गॅप मधून चेंडूला टाकलाय. चेंडूला 1 इथे मात्र जमिनीला गुदगुळा करत चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय, चौकार आलाय. कामगिरी पहिल्या चेंडूवर सिद्ध करून दाखवले. अप्रतिम फटका, अवे फ्रॉम द बॉडी, वाईड यॉर्करचा चेंडू, त्यावर हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॉल बॅक टू द ड्राईव्ह, स्ट्रेट ग्राउंड. क्षेत्ररक्षक आले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू स्क्रीनवर जाऊन आदळतोय. काय फटका गेला, हेलिकॉप्टर शॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो मात्र F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दुसरा षटकार. इथे संधी आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. संदीप पाटीलची विकेट इथे कॅरी करण्याची संधी स्वतः गोलंदाजाला आली होती. वेगाने चेंडू पर्यंत डिस्टन्स कव्हर केला. 10 ते 15 पावलं चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पोहोचले गेले होते परंतु शेवटच्या क्षणाला यस यस पंच काय
हे संधी जरूर निर्माण झाली होती, थोडीशी दुखापत देखील झाली आहे. फलंदाज संदीप पाटीलला अहिरे गावचे समर्थक असतील, खेळाडू असतील, आशा करतील की दुखापत जास्त नसावी, कारण जर त्यांच्या जिंकण्याचा एकमेव आशा अपेक्षा हीच मात्र संदीप पाटील आहेत. कारण का ज्या प्रकारची सुरुवात केली आहे, आग ओकणारी फलंदाजी, 2-3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले. पहिला चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह, त्यानंतर बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्क्रीनवर चेंडू जाऊन आदळला षटकार. त्यानंतर लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने. आणि आता मात्र संधी जरूर निर्माण झाली होती दोन्ही डोंबिवली संघाला त्याला आउट करण्याची, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. शेवटच्या क्षणाला हाताला चेंडू ब्रश झाला, चेंडू जमिनीवर आदळला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. थोडासा क्रॅम्प आलाय जरूर नक्कीच. आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. दिनेश पाटील कशा प्रकारे तर पावित्रा मात्र स्वीकारेल. दिनेश एका बाजूला सेट फलंदाज ज्याच्या बॅटमधून फटके येत आहेत, तो नॉन स्ट्राईकवर आता पाहायला मिळतोय. दिनेश पाटील मात्र कुठल्या प्रकारची भूमिका साकारेल, एकेरी धाव जाईल की मोठ्या फटक्यांवर जाईल, कारण का ज्या प्रकारचं टार्गेट आहे मोठ्या धावसंख्या येणं गरजेचं असेल. इथे स्क्वेअर कट केला होता, परंतु इनफिल्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डॉट चेंडूची समाप्ती होतीये. तीच बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पंच जरूर आला होता, परंतु गॅप सिलेक्शन शोधू शकले नाहीये. यावेळेस आता मात्र 30 यार्ड सर्कलचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाठवण्यात आलाय. कीच हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू असावा, कारण का ज्या चेंडूसाठी नक्कीच ज्या चेंडूसाठी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता तोच चेंडू हाताळला गेला होता, परंतु चेंडू ऑन साइडला खिळून काढलाय. एका धावेने फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या हळूवार पद्धतीने पुढे जाते. धावसंख्या 31. नक्कीच षटक समाप्त होते. पॉवर प्लेच्या षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 31 या आकड्यावर. मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. समीकरणाचा जर विचार केला गेला तर 18 चेंडू आणि अजूनही 38 धावसंख्येची गरज आहे. 20 धावसंख्येचं इथे मात्र गॅप आहे की ज्या प्रकारची फलंदाजी करतोय संदीप पाटील, 2 मोठे फटके आले तर ही धावसंख्येचं समीकरणाची गॅप आहे ती लेवलला येऊ शकते. परंतु थोडासा क्रॅम्प जरूर आलाय. तो क्रॅम्प त्यांचा आत्मविश्वास कितपत ढासळला जाईल किंवा त्या क्रॅम्पवर त्याच्यावर मात करून संदीप पाटील पुढे जाईल हे पाहणं गरजेचं असेल. नक्कीच मागच्या काही मॅच मध्ये देखील प्रवेश केलाय आणि प्रवेश धडाक्यात झालाय संदीप पाटीलचा. मागच्या टुर्नामेंटमध्ये नाईट रजनी फॉर्मॅटमध्ये आमदार चषक 2026 40+ पर्वामध्ये याच क्रीडांगणात खूप चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवतोय. सलामीला आला होता. बॉलर्स नेम सफल जाधव येत आहेत, जर्सी क्रमांक 12. त्यांच्या समोर दिनेश पाटील आहे. जास्त काही करता आलं नाही. दोन डॉट चेंडू आणि एक सिंगल पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधून. त्याला मात्र हात खोलावे लागतील. स्क्वेअर कट करायचा होता, टॅप केलाय चेंडूला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इतके चांगली मात्र रणनीती पाहायला मिळाली आहे. हेच मात्र करावं लागेल दिनेश पाटीलला. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील आहे त्याला स्ट्राईकवर येणं गरजेचं असेल, कारण का ज्या प्रकारची फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 4 चेंडू फेस केलेत, त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार आणि 1 एकेरी धाव पाहायला मिळाली. एकेरी धाव संख्येचा जर विचार केला गेला तर ती संधी नक्कीच निर्माण झाली होती जुनी डोंबिवली संघाला. अमितच्या माध्यमाने स्वतःच्या कॉटन बॉलची संधी जरूर होती, संधी जरूर हुकली आहे. ती संधी कितपत कोणा संघासाठी फायदेशीर किंवा कोणत्या संघासाठी
धोक्याची ठरेल ही येणारी वेळ सांगून देईल. स्ट्राईकवर आलाय संदीप पाटील, त्याच्यासाठी जाळं आखलं जातंय, ट्रॅप रचला जातोय. मास्टर माइंड यष्टीरक्षक पाहायला मिळत आहेत. नितीन जोशी, फलंदाजी जास्त काही करता आलं नाहीये, त्यानंतर झेल स्वीकारली. आता मात्र यष्ट्यांच्या मागे हाफ ट्रॅकर आहे संदीप पाटील साठी. अशा प्रकारची गोलंदाजी कराल तर हा फटका संदीप पाटील झोपेतून उठून देखील मारू शकतात. चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली, पुलचा फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवलाय. 16-33 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त पाहत राहतील. क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार येतोय. संदीप पाटीलच्या बॅट मधून आग ओकणारी फलंदाजी, षटकार. संघासाठी एकतर्फी किल्ला लढवतोय संदीप पाटील. आग ओकणारी फलंदाजी. समीकरण खुल्लं झालंय. 15-27 ची गरज. यावेळेस थोडस किंचितच्या यष्ट्या वाचल्या गेल्या, परंतु डाऊन द लेग चेंडू इथे मात्र थोडीशी दुखापत जरूर झाली. क्लोज किपिंग पाहायला मिळाली होती. नितीन जोशी तिथे होते. थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा दिली, जमिनीला चाटत पुसत चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगाने चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित नसतील आणि चेंडूला पाठवलाय. अजून एक बिग 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 षटकार. ती किल्ला लढवतोय. एकतर्फी सामना पुढे घेऊन चाललाय. सुरुवातीचे हदरे बसल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं बॅकफुटला आहे, परंतु एक हाती किल्ला लढवतो. अजून एक ठोकलाय.
लांबच लांब खतरनाक फलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी. संदीप पाटीलचा ब्रँड चिटकवत चेंडूला फेकला सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. बारा चेंडू 10ची गरज. काय बॅटिंग होती. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. काय फलंदाजी झाले. एकतर्फी सामन्याला पुढे घेऊन चाललाय संदीप पाटील. वैयक्तिक जर विचार केला गेला तर तब्बल 43 धाव संख्येवर जाऊन पोहोचलाय. येस, स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू आणि 10ची गरज. वैयक्तिक 43 धाव संख्येवर खेळतोय संदीप. जर विचार केला गेला तर या स्पर्धेचा अर्धशतक येईल का. पहिला जर विचार केला पहिल्याच सामन्यामध्ये देवीचा पाडा संघाकडून आशिष म्हात्रेकडून या स्पर्धेचा एकमेव अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालाय. त्यानंतर त्याच परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मार्गक्रमण करतोय संदीप पाटील. 43 धावसंख्या वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. परंतु स्ट्राईकवर आता मात्र पाहायला मिळतील दिनेश पाटील. चांगली साथ मिळाली आहे दिनेशकडून. विचार जर केला गेला 4 चेंडूमध्ये 2 धावा आलेत, परंतु त्या 2 धावा स्ट्राईक रोटेट करण्याचं काम नक्कीच केलंय. 12-10ची गरज असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा अमित. चांगला फटका पाहायला मिळतोय. टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं गेलं. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. आयरेगाव संघाकडून बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. दिनेशच्या माध्यमाने स्ट्राईक देण्यात येते. संदीपला ज्या प्रकारची फटकेबाजी करतोय त्याला स्ट्राईकवर आणण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं योगदान इथे मात्र आपल्या संघाला पाहायला मिळालं बॅटिंग करत असताना दिनेश पाटीलकडून. आणि एका बाजूला आग ओकणारी फलंदाजी दिनेशच्या माध्यमाने पाहायला मिळतो. जिंकण्यासाठी 9ची गरज आणि अर्धशतकासाठी 7ची गरज. पाहूया पुन्हा एकदा चॅलेंज असेल अमित समोर. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय संदीप. यावेळेस पूर्णपणे बीट केल्यात आणि फिंगर्स अप. अपील इथे मात्र पंचांनी स्वीकारली गेली आणि सट फलंदाज संदीप पाटीलची खेळी इथे मात्र समाप्त. लेग बिफोर द विकेटच्या माध्यमाने मोठा हादरा ऐरेगाव संघासाठी. फलंदाज चौकार षटकारांची आतिषबाजी करत होता तो मैदानाच्या माघारे. या विकेटने नक्कीच जुनी डोंबिवली संघाचा आत्मविश्वास दुणावेल. इथे डाऊन द लेग. यस, पंच आम्हाला सांगतात यस इट इज वाईड. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील जुनी डोंबिवली संघाला. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर झाला मागच्या बॉलवर, परंतु यावेळेस पुन्हा एकदा त्या चेंडूची भरपाई म्हणावी लागेल. परंतु जो हादरा बसलाय आयरे संघाला ती मात्र भरून काढावी लागेल. 10-8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 2 चेंडू एक्स्ट्रा आहेत. ज्या प्रकारच्या धावा आहेत
पुन्हा एकदा सज्ज अमित. समोरच्या दिशेला फुलरल्यांचा चेंडू समोरच्या दिशेला ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने समीकरण हलवार गतीने 9 चेंडू 7ची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकतर्फी सामना आहे तर मात्र खुल्लं केलं होतं संदीप पाटीलने. त्यानंतर पूर्ण काम करता आलं नाहीये, विजय देऊ शकले नाहीये, परंतु ती संधी मात्र खालच्या ऑर्डरच्या फलंदाजीला मिळाली आहे. नक्कीच आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट दिनेशच्या माध्यमाने स्ट्राईक रोटेट करून केलं गेलं. आता मात्र स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घ्यावी लागेल. यावेळी बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह आहे. गॅप मधून चेंडू वन बाउन्स. शेवटच्या क्षणाला 2-2 क्षेत्ररक्षक आलेत. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. यस, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो, परंतु 2 धावा कंप्लीट झालेत. 2 धावेच्या मदतीने धाव संख्येचा विचार केला गेला तर धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 64 64 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी जर विचार केला गेला तर 8 चेंडू आणि 5ची गरज आहे. 8-5चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस वेगाने चेंडू हाताळला, त्यानंतर इनसाइड एज आणि जाऊन चेंडू धडकलाय. त्रिफळाची तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. आता मात्र पुन्हा एकदा सेट फलंदाज दिनेश पाटील देखील तंबूच्या आश्रयाला. एखादा डबल सिंगल आली तरी सामना आपल्याला एकतर्फी झुकलेला म्हणावं लागेल, परंतु हा चेंडू जर डॉट आला तर काटोकी टक्कर शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघावर तेवढ्याच प्रकारचं प्रेशर बॅलन्स पाहायला मिळेल. तो हा चेंडू योग्य रीतीने हाताळणं गरजेचं असेल. आणि जर एका बाजूला जर विचार केला गेला आयरेगाव संघाकडून तर या चेंडूवर एखादा फटका चांगला आला तर पूर्णपणे मॅच आपल्या खिशामध्ये येईल. पाहणं देखील गरजेचं असेल. दोन्ही संघासाठी एक रंग बदलणारी क्रिकेटची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अमित, शेवटचा चेंडू इथे चांगला चेंडू पाहायला मिळेल. डॉट चेंडू समाप्ती. मॅच मध्ये मजा असणार आहे शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू आणि 5ची गरज जिंकण्यासाठी. पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना निलेशच्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद आणि 13 धावा आल्या. त्यानंतर अमितचं षटक तब्बल 18 धावसंख्येचं महागडं षटक म्हणावं लागेल. आणि सफलच्या षटकामध्ये आतिषबाजी पाहायला मिळाली. संदीप पाटील नावाचं वादळ तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तब्बल 28 धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. त्यानंतर अमितने कमबॅक केलाय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळत असताना महत्वाचे 2 सेट फलंदाजांना मैदानाच्या माघारी पाठवलं आणि मॅच मध्ये चुरस निर्माण करून दिले. अमितने निर्णायक षटक हाताळण्यासाठी जुनी डोंबिवली संघाकडून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, जिथे गरज आहे 6 चेंडू 5ची डिफेंड करण्यासाठी. आणि फलंदाजीला जर विचार केला गेला तर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल मच्छिंद्र पाटील, ज्यांच्यावर जिम्मेदारी असेल 6 चेंडू मध्ये. येस, महेश आहेत, त्यांच्यावर जिम्मेदारी असेल 6 चेंडू मध्ये 5 धावा कशा प्रकारे कुठल्या जातील. रंग बदलणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अशाच प्रकारच्या खेळासाठी, अशाच प्रकारच्या मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी उत्सुकतेने आवर्जून पाहायला मिळते. आणि तशाच प्रकारची मॅच होईल का? कारण का सुरुवातीचे 2 चेंडू 1-2 चेंडू डॉट आले तर मॅच मध्ये अजून मजा येणार आहे. महेश येत आहेत, महेश पाटील. उडवला चेंडू, चेंडू हवेत आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. अमित आहे येण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूवर पोहोचले शकील नाहीये. कारण का यासारख्या झेल होणं गरजेचं होतं. जर सामन्यामध्ये ट्विस्ट आणायचा असेल तर अशा प्रकारच्या झेल्स आपल्याला कॅरी करावे लागतील, परंतु तसं काही पाहायला मिळत नाही. 2 धावा येत आहेत. 2 धावेने समीकरण खुल्लं झालंय. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 3ची गरज.
सन्माननीय हर्षल भोईर आपण यायचंय व्यासपीठावर. इथे चांगला फटका, फक्त आणि फक्त मनगटाचा वापर केलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. विजयाचा फटका येत असताना इथे मात्र आयरे संघ खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत 69 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र 4 चेंडू राखून इथे मात्र जिंकलाय सामना. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कराल तेवढे कौतुक कमी, कारण की खूप चांगल्या प्रकारची मॅच पाहायला मिळाली होती. शेवटच्या अजून काही चेंडू 1-2 चेंडू डॉट आले असते तर अजून मजा आली असती, परंतु हरकत नाही. चांगला खेळ दोन्ही संघाकडून पाहायला मिळाला आणि अखेर इथे मात्र आयरे संघाने ज्या प्रकारची फलंदाजी केली संदीप पाटीलने, त्या फलंदाजीने हा सामना एकतर्फी इतर पाहायला मिळाला.